स्टँडर्ड 8 प्रॅक्टिस सेट 17.1 सेकंड क्वेश्चन. या क्वेश्चनमध्ये रेडियस आहे 25 सेंटीमीटर. डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे OP फाइंड आउट करायचं आहे. हे आहे डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर, म्हणजे OP फाइंड आउट करायचं आहे. लेंथ ऑफ द कॉर्ड दिलेला आहे 48 सेंटीमीटर. आता OP फाइंड आउट करण्यासाठी आपण ह्या ट्रायंगलचा वापर करूया. आणि हे परपेंडिक्युलर दिलेलं आहे, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मग राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस थिअरम यूज करून OP फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी आपल्याला या दोघांची लेंथ माहीत हवी आहे. त्यामध्ये OD दिलेली आहे 25 सेंटीमीटर, PD दिलेली नाही आहे, पण CD आपल्याला माहीत आहे 48 सेंटीमीटर. मग त्याच्यावरून आपण PD फाइंड आउट करूया आणि नंतर पायथागोरस थिअरम यूज करून OP फाइंड आउट करूया. OD आहे 25 सेंटीमीटर, OP फाइंड आउट करायचा आहे, CD 48 सेंटीमीटर. मग आपण थेरम यूज करूया. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. म्हणजेच OP हा CDला बायसेक्ट करतो, दोन इक्वल पार्टमध्ये डिवाईड करतो. म्हणजेच PD हा CDच्या अर्धा असेल. सो हाफ ऑफ CD, PD इज इक्वल टू हाफ ऑफ CD. सो हाफ इंटू 48 सेंटीमीटर, दॅट इज 24 सेंटीमीटर. मग PDची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 24 सेंटीमीटर. आता आपण इथे पायथागोरस थिअरम यूज करूया. पायथागोरस थिअरम म्हणजेच हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आता हायपोटेनस म्हणजे हा 90 डिग्रीच्या अपोजिट जी बाजू असते, साईड असते, त्याला हायपोटेनस म्हणतात. सो इथे हायपोटेनस येणार OD. सो OD स्क्वेअर इज इक्वल टू बेस आपण PD घेऊया आणि हाईट येणार OP. याच्यातला ODची व्हॅल्यू आहे 25, 25चा स्क्वेअर. PD आता आपल्याला 24 मिळालं आणि OP फाइंड आउट करूया. 25चा स्क्वेअर आहे 625, 24चा 576 प्लस OP स्क्वेअर. आता आपल्याला OP स्क्वेअर फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे 576ला इथे शिफ्ट करूया. सो हे येणार 625 मायनस 576 इक्वल टू OP स्क्वेअर. देअरफॉर OP स्क्वेअर इक्वल टू, या दोघांचं सबट्रॅक्शन येतं 49. 49 हा 7चा स्क्वेअर आहे, सो OP येणार 7 सेंटीमीटर. सो आन्सर मिळाला डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज इक्वल टू 7 सेंटीमीटर.